स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरतीस उपयुक्त असणारे PYQ क्वेश्चन. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, संत्रा शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 जयपूर, 2 नागपूर, 3 उदयपूर, 4 श्रीरामपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. नागपूर या शहरास संत्रा सिटी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 2, बीबी का मकबरा हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर, 2 दिल्ली, 3 फतेपूर सिक्री, 4 हैदराबाद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर. बीबी का मकबरा हा छत्रपती संभाजीनगर येथे आहे. प्रश्न क्रमांक 3, भारतामध्ये एकूण किती उच्च न्यायालय आहेत? ऑप्शन क्रमांक 1 21, 2 23, 3 24, 4 25. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 25. भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालय आहेत. प्रश्न क्रमांक 4, भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणते? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उच्च न्यायालय, 2 तेलंगणा उच्च न्यायालय, 3 आंध्र प्रदेश उच्च न्यायालय, 4 झारखंड उच्च न्यायालय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश उच्च न्यायालय. आंध्र प्रदेश उच्च न्यायालय हे भारतातील 25वे उच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 5, ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? या प्रश्न ऑप्शन क्रमांक 1 भंडारा, 2 चंद्रपूर, 3 अमरावती, 4 नागपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. प्रश्न क्रमांक 6, कागद निर्मितीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? ऑप्शन क्रमांक 1 भंडारा, 2 चंद्रपूर, बल्लारपूर, 3 अमरावती, 4 नागपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर, बल्लारपूर. कागद निर्मितीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला जिल्हा चंद्रपूर आहे. प्रश्न क्रमांक 7, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी, 2 सरदार वल्लभभाई पटेल, 3 पंडित जवाहरलाल नेहरू, 4 लाल बहादूर शास्त्री. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला. प्रश्न क्रमांक 8, भारताचे दुसरे पंतप्रधान हे खालीलपैकी कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 सरदार वल्लभभाई पटेल, 3 पंडित जवाहरलाल नेहरू, 4 लाल बहादूर शास्त्री. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 9, गोवा मुक्ती दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 18 डिसेंबर, 2 19 डिसेंबर, 3 20 डिसेंबर, 4 21 डिसेंबर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 19 डिसेंबर. 19 डिसेंबर हा गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10, जागतिक एड्स दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 डिसेंबर, 2 9 डिसेंबर, 3 2 डिसेंबर, 4 5 डिसेंबर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डिसेंबर. 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 11, कोंढाणा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 सातारा, 2 पुणे, 3 रायगड, 4 मुंबई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रायगड. कोंढाणा लेणी ही रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 12, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल, 2 मुख्यमंत्री, 3 पंतप्रधान, 4 राष्ट्रपती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक ही राष्ट्रपतीद्वारे केली जाते. प्रश्न क्रमांक 13, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 1 गोवा, 2 अरुणाचल प्रदेश, 3 ओडिसा, 4 मणिपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोवा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे गोवा. प्रश्न क्रमांक 14, प्रकाशाचा वेग हा कोणत्या माध्यमामध्ये सर्वाधिक असतो? ऑप्शन क्रमांक 1 पाणी, 2 हवा, 3 काच, 4 निर्वात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 निर्वात. निर्वातामध्ये प्रकाशाचा वेग हा सर्वाधिक असतो.
प्रश्न क्रमांक 15. भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उच्च न्यायालय 14 ऑगस्ट 1862. 2 कलकत्ता उच्च न्यायालय 1 जुलै 1862. 3 मद्रास उच्च न्यायालय 15 ऑगस्ट 1862. 4 आंध्र प्रदेश उच्च न्यायालय 1 जानेवारी 2019. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता उच्च न्यायालय 1 जुलै 1862. भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे 1 जुलै भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय हे कलकत्ता उच्च न्यायालय आहे. या न्यायालयाची स्थापना 1 जुलै 1862 रोजी झाली होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.